काय, जरी आपण 1 जरी ठेवला तर तो लगेच काय होणार आहे, 0 होणार आहे. तो कॉन्स्टंटली 1 राहणार आहे का, नाही. तर मग इनपुटला कॉन्स्टंट जरी 1 दिला तर आउटपुटला काय रिसिव्ह होणार आहे, आता फक्त कॉन्स्टंट 1 राहणार नाहीये. त्यामुळे त्या पल्स साठी आपल्याला कसं बघायचंय, कसं लॉजिक लिहायचंय ते आपण आता बघणार आहोत. आणि त्या पल्स कधी जनरेट होतात ते आपण बघू. त्यासाठी आपण पुश बटनचं एक एक्झाम्पल घेणार आहे. पुश बटनच्या 3 स्टेट असतात. कोणत्या कोणत्या 3 स्टेट असतात पुश बटनच्या, इनिशियल, दुसरी आहे प्रेस, तिसरी आहे परत रिलीज. म्हणजे इनिशियलला काय म्हणणार, 1 आणि परत 0. या पुश बटनच्या किती कंडिशन्स आहेत, 3 कंडिशन. मग आता हेच पुश बटन आपण इनपुटला देणार आहे. कोणाला देणार आहे, इनपुटला. आणि आउटपुटला बट ऑब्वियसली आपले इन्स्ट्रक्शन असणार आहेत. मग त्या इन्स्ट्रक्शन मध्ये 3 प्रकारचे इन्स्ट्रक्शन आहेत. कोणत्या कोणत्या आहेत, एक आहे ONS, दुसरी आहे OSR आणि तिसरी आहे OSF. म्हणजे फुल फॉर्म काय आहे, ONS म्हणजे वन शॉट, ONS म्हणजे काय, वन शॉट. OSR म्हणजे वन शॉट रायझिंग, आणि OSF म्हणजे वन शॉट फॉलिंग. अशा 3 इन्स्ट्रक्शन आहेत. त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला कधी पल्स जनरेट करतात हे आपल्याला शो ऑफ करतात. मग त्यासाठी आपण बघणार आहे. मग याचं जर आउटपुट आहे, आपल्याला माहिती आहे आउटपुट काय, पल्स. आउटपुट काय, पल्स. किती टाइमची पल्स आहे ती, 1 स्कॅन टाइम. आता स्कॅन टाइम वगैरे आपण लर्न केलेला आहे. सेम लॉजिक आपण इथे लिहितोय. आता ह्याच्यामध्ये आपल्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये एक लॅच इन्स्ट्रक्शन आहे, एक काय आहे, लॅच इन्स्ट्रक्शन आहे. मग ती लॅच इन्स्ट्रक्शनला आपण काय केली, तर पुश बटनच वापरलंय. आता सिग्नल काय देणार आहे मी, 1 to 0. काय देणार आहे, 1 to काय देणार आहे, प्रेस केला आणि लगेच रिलीज करणार आहे. प्रेस केला रिलीज केला तर हा काय राहणार आहे, कॉन्स्टंटली 1च राहणार आहे. तो 0 होणार, कारण की कोणत्या टाईपचा आहे तो, लॅच टाईपचा आहे. कोणत्या टाईपचा आहे, लॅच टाईपचा आहे. आता इथं सर्किट सेपरेटली क्रिएट करायची गरज नाही, कारण की हा इनबिल्ड लॅच आहे. हा ह्याची जी व्हॅल्यू एकदा 1 झाली आहे ती तो स्टोअर करून प्रिझर्व करतो, रिटेन करतो. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, लॅच. आता मग ह्याला बंद करायचा आहे. आता तो चालू राहिलाय. पुश बटन माझं कोणत्या मोडला आहे, रिलीज मोडला आहे. मग आता परत नेक्स्ट पुश बटन घ्यायचं, ह्याला म्हणतो आपण स्टॉप पुश बटन. ऍड्रेस ह्याचा डिफरंट असणार आहे. ह्याचा ऍड्रेस वेगळा आहे, ह्याचा ऍड्रेस पण काय वेगळा आहे. मग आता इथं परत काय करणार आपण, तोच ऍड्रेस टाकणार लॅम्प 2 चा. फक्त इथं काय असणार, अनलॅच. काय असणार, अनलॅच इन्स्ट्रक्शन असणार. कोणती इन्स्ट्रक्शन असणार, अनलॅच. म्हणजे परत हे पुश बटन ज्यावेळेस मी प्रेस करू, सिग्नल